बाईच्या जातीला कटाळाच नसते कुण्या गोष्टीचा. गड्यापेक्षा बाईला लय उल्हास असतंय. काय त्या बाईच्या वयावर जाऊ नका बरं का. बाईचं वय जास्त जरी बी असलं तरी बी तिच्या वयामानानं तुम्हाला मी एक सत्य परिस्थिती तुमच्या समोर सांगणार आहे. म्हणजे 40 वयोगटातली बाई आणि तिच्या पुढं एखादा पुरुष 50 वर्षाचा असू द्या किंवा 35 वर्षाचा असू द्या, त्या दोघाला बी ऐकत नाही 40 वर्षाची बाई कुठल्याही कामामध्ये बरं का, कुठल्याही कामामध्ये. म्हणून काय म्हणते तर बाई गड्याच्या खांद्याला खांदा लावून ह्या जगामध्ये वावरायली आहे. 35 वयोगटातल्या पुरुषाला बी बाई कुठंच कमी पडणार नाही. आणि 50 वर्षाचा पुरुष 40 वर्षाच्या बाई पुढं नक्कीच कमी पडतंय बरं का. बाईला कटाळा कुण्या गोष्टीचा नसतंय. आणि पुरुषामध्ये त्याचं जे ठराविक असतं ना, ठराविक तेवढ्याच कामामध्ये ते दुसऱ्या कुठल्याच गोष्टीबद्दल पुन्हा पुन्हा, जसं की बाई कटाळा करीत नाही तसं पुरुष कटाळा करीत नाही असं नाही. बाई किती थकलेली असू द्या ती उभीच असतीये. पण गडी ठराविक गोष्टी करून झाल्यानंतर पुन्हा ते उभा राहू शकत नाही. त्याचा कटाळा म्हणा की मग आता त्याच्यामध्ये एवढी हिंमतच नाही राहिलेली असं म्हणा. राग येऊ देऊ नका बरं का. मी काय म्हणलंय, 40 वर्षाच्या बाई पुढं 50 वर्षाचा गडी नाही टिकू शकत व नाही टिकू शकत. बाईला कटाळा नसतंय कुण्या गोष्टीचा. बाई उभ्याला उभी राहतीय. त्या प्रत्येक ठिकाणी तिची ओढ असतीय की मला हे काम करायचंय, हे झालं की ते काम करायचंय. म्हणजे घरचं काम करून रानात जायचंय, ऑफिसला जायचंय, इतर अजून काही काम करायचेत आणि ते सगळे काम दिवसभर बी केले तरी बी बाई घरी आल्यानंतर घरातलं बी काम करीतच राहतीय. कवरत झोपूस तर. आणि आतरुणात बी ती जास्त वेळ तिच्या स्वतःला एक पूर्ण झोप कधीच झोपत नाही बरं का. तिच्या डोक्यात काही ना काही चालू असते आणि ती त्या विचारानं झोपीतलं उठतीये.
आणि कामाला लागतीय. तसं पुरुषांचं असतंय का? आता पुरुष सकाळी उठून आपलं त्याचं आवरीतय, भरलेला डबा घेतय, निघाला बाहेर कामाला. कामाहून दिवसभर जरी काम केलं आणि संध्याकाळी घरी जरी बी आलं तरी बी पुरुष त्या ताटावर जेवायला बसत आहे. आणि त्या ताटात पाणी बी ओतलं तर ओतीत नाही तर ते ताट बी जिताल्या तिथंच जेवून आपलं उठून बाजूला होतंय. ही खरी परिस्थिती आहे, कळलं का? म्हणून मी काय म्हणलं, बाई कुण्या वयात असू द्या, बाईची बराबरी गड्यानं करायची नाही. बाई कधीच ऐकत नाही कुण्याच गोष्टीमध्ये. बाईला कटाळाच नाही कोणत्याही गोष्टीमध्ये. 35 वर्षाचं वय असणारे पुरुष 40 वर्षाच्या बाईला महाग टाकते तर असं शक्यच नाही. महाग टाकती 40 वर्षाची ती बाई 35 वर्षाच्या पुरुषाला. कारण की ती तिच्यात जिद्द असतीय, तिला कुण्या गोष्टीचा कटाळा नसतंय. म्हणून म्हणलं 35 वयाचा गडी असू द्या की 50 वयाचा गडी असू द्या, गडी बाईची बराबरी करू शकत नाही. खरंच गडी बायाची बराबरी करतय ना असं कुणाला वाटत असलं तर मला कमेंटमध्ये सांगा, मग मी रिप्लाय करते तुम्हाला. कळलं का? पण बाई समजदारी तेवढीच दाखवते व, कळलं का? बाई अशी स्वतःचं मन मारिती आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तिची इच्छा जरी असली तरी बी ती म्हणून कधी दाखवित नाही. आणि तिची इच्छा पूर्ण होण्यासाठी गड्यासारखं जिद्दीला पेटत नाही तेवढं. गडीला जिद्दीला पेटणारे असते तर त्यांच्यामध्ये बरोबरी तर बाईची होतच नाही करणं. पण ते गडीपणा होण्याचा हक्क अधिकार पूर्णपणे गाजीत येतं. येतंय का लक्षामध्ये तुमच्या? म्हणजे मी काय बोलायले ती व बाई मर्यादेनं राहतीय, वागतीय, आणि पुरुष मंडळी गडीपण असण्याचं भूषण दाखवित येतात. ते पुरुष पण त्यांचं लय उड्या मारित आहे टाना. आता म्हणतात सकाळी सकाळी बाई आमच्याच विरोधात बोलायली आहे पुरुषांच्या. पण ना विरोधात बोल नाही मी, ही खरी परिस्थिती सांगायली आहे. बाईला कटाळा कधीच नसतंय. तिच्या वयावर तुम्ही जाऊच नका. तिनं ठरविलं की ते कंप्लीट ती करणार म्हणजे करणार, कुठलीही गोष्ट असू द्या. हे खरं आहे. एखाद्या पुरुषाला जर समजा त्या बाईनं ठरविलं ना मदत करायची आहे, तर ती मदत केल्याशिवाय माघार घेत नाही. त्याच्यामुळं म्हणलं बाईला सारखं तुम्ही तिच्या वयावरून बोलत आहात, तिच्या कामावरून बोलत आहात, तिच्या बोलण्यावरून बोलत आहात.
तिच्या वागणुकीवरून बोलताव तरी बी ती बाई सपादून घेतीये. घेती का नाही? अशी गोष्ट असती. एखादी बाई सपादून घेत नाही. एखादी बाई तिला पाहिजे म्हणजे पाहिजे असतंय. मग ते काही बी असू द्या, कोणाकून बी. तिला दुसऱ्याच्या जीवावर आईस करायची, ते आनंद घ्यायची हौस असती ना, ती बाई तसं करतीये. सगळ्या बाया कुठं सारख्या असतात? नसत्यात. त्या ज्या बाया आपल्या आपल्या हिशोबानं वागत्यात ना, त्या बायाना 100% मन मारून वागत्यात. मन मारून. प्रत्येक गोष्टीमध्ये मन मारून वागत्यात. त्यांना जरी बी एखादी गोष्ट ती मिळत नसली ना, तरी बी त्या गोष्टीला त्या इग्नोर करायला बघत येतात. आणि लक्ष देत नाही तर तेवढं. आपल्याला ते मिळणार नाही तर मग आपण कशाला एवढं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचंय असं वाटतंय. चालायला चलू द्या. पण पुरुष काय करतात माहिती आहे का? आता घरातल्या बाईला, आता समजा माझा नवरा मला मयानं, आता माझ्या नवऱ्याचं बी वय झालेलं आणि तसं माझं बी वय झालेलं. पण वयामध्ये फरक असल्यामुळं त्या नवऱ्याचं वय माझ्यापेक्षा जास्त असल्यामुळं नवरा नाही माझी बरोबरी करू शकत. कळलं का? कारण की नवऱ्याला त्या प्रत्येक कामामध्ये एक हातभार लावायचा म्हणलं ना, तर केवळ त्यांना गरज आहे म्हणून लावावी लागतीये. बाबा आपल्या नवऱ्याला गरज आहे तर आपण हातभार लावाय पाहिजे असं समजून नवऱ्याची जेवढी गरज आहे ना, तेवढाच हातभार लावी ती बायको. कळलं का? पण ती कधी जतवीत नाही. तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही माझी मदत घेतली. जेव्हा मला गरज पडन तेव्हा तुम्ही मला मदत करताव का? कुठून करणार आहे? कशी मदत आता तुम्हाला ती बी सांगते. आता समजा मला गरज आहे, धुणं पडलंय भाराभर आणि ते धुवायला मला कुणाची तरी मदत पाहिजे, तर मग माझा नवरा मला मदत करणार आहे का? नाही करू शकत. म्हणजे एक मदतीपर्यंत जर विचार केला तर बरं का. आणि वयाचा जर विचार केला ना, तर मग नवऱ्यापेक्षा बायको, म्हणजे माझ्या नवऱ्याचं वय जास्त आहे माझ्यापेक्षा आणि त्यांच्या वयापेक्षा माझं वय कमी आहे, तर मग माझ्या नवऱ्याचं वय जास्त असल्यामुळं माझा नवरा आधी थकन का नाही? पण मला थकवा कसा येणार आहे वयावर जर गेलं तर? बरं का,
उलिसत का होईना कुठं ना कुठं माझं रक्त त्यांच्यापेक्षा थोडं तरी असं हे असणार आहे का नाही नवतरण सळसळणार म्हणजे आपल्या अंगामध्ये वयाच्या मानानं अवसान राहत नाही म्हण आणि आपण काही काम करू शकत नाहीत बरोबर आहे का नाही आता समजा 10-12 मजल्याच्या बिल्डिंगवर 12व्या मजल्यावर जर जायचं म्हणलं तर मग म्हाताऱ्या माणसासाठी लिपणं जावं लागत आहे तेव्हा त्याला दम लागत नाही आणि वयात असणाऱ्या नव्या तरण्या माणसासाठी लिप नसली तर नसली ते शिडीनं जाऊ शकतात का नाही शिडीनं चढू शकते तर अशातला भाग तुम्ही समजून घ्या आणि माझे मुद्दे तेच आहेत बरं का तुम्हाला समजणार त्याला मी काय करू समजत असली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला रिप्लाय करू शकत नाही आता म्हणजे का रिप्लाय करू शकत नाही तर माझे ते रिप्लाय जे करायचं असतंय ना ते बंद आहे बंद आहे मी रिप्लाय करू शकत नाही तुम्हाला पण मी व्हिडिओ टाकते की तुमच्यावर जर तुम्ही मला माझे मुद्दे चांगले आहेत का वाईट आहेत का काहीच फायदा नाही आता काय तुम्हाला वाटायला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला पण मी तुम्हाला एक प्रश्नच मला तुमच्या समोर मांडलाय की बाबा बाईला कुण्या गोष्टीचा कटाळा नसतंय त्याच्यानं तिच्या वयावर जाऊ नका बाईचं वय 40 आणि पुरुषाचं वय 50 किंवा 35 असलं ना तरी त्या दोन्ही वयोगटातल्या पुरुषाला बाई कुठंच कमी पडणार नाही आणि प्लस ती कटाळा कुठल्या गोष्टीचा करणार नाही हे खोटं नाही खरं आहे ज्या कोणाला खोटं वाटतंय तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ज्या कोणाला खरं वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुम्हाला जे वाटत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा बस बघूयाच आता कुणाला काय कळलंय ती कमेंटमध्ये सांगायचं कुणाला काय कळलंय ती चला बाय